हॅलो फ्रेंड्स, हा माझा दसऱ्याच्या दिवसाचा व्हिडिओ आहे। सकाळी अंगण झाडून घेतले होते, पाणी पण मारून घेतलं होतं, सकाळचे कामं करून घेतले होते, झाडू पोछा पण झाला होता, कपडे पण धुवून घेतले होते, सर्वांच्या सांगोळी झाल्या होत्या, आंघोळ करून घेतली आणि देव घासायला घेतले होते। पितांबरीने छान देव घासून घेतले होते। देव पण खूप काळे झाले होते, त्यामुळे पितांबरीने छान स्वच्छ करून घेतले होते। सणवार म्हटलं तर आपल्याला खूप कामे असतात आणि सणावाराच्या दिवशी थोडं लवकर आवरलं तर आपल्याला छान वाटतं। त्याच्यामुळे मला स्वयंपाक पण करायचा होता, नैवेद्य ठेवण्यासाठी आधी पूजा करून घ्यायची होती मला। त्यासाठी मी देव छान स्वच्छ करून घेत होते, पितांबरीने छान घासून घेतले होते। सर्व स्वयंपाक पण मांडायचा होता, आधी पूजा करून घेते आणि मग स्वयंपाक करते म्हटलं, कारण नैवेद्य आंघोळ करूनच ठेवायचा होता मला। त्याच्यामुळे बाकी सर्व कामे झाली होती, स्वयंपाक आणि पूजाच बाकी होती। सणवार म्हटलं का खूप कामे असतात आपल्याला, त्याच्यामुळे लवकर आवरलं म्हणजे आपल्याला छान वाटतं। देव पण छान स्वच्छ धुवून घेतले होते, छान पूजा करून घ्यायची होती। मुलगी पण तिकडे आंघोळ करून तिला झोपवून दिलं होतं, ती पण चिडचिड करत होती। पूजा करून घे। सकाळी आमच्याकडे पूजा करत नाही दसऱ्याची, संध्याकाळीच मला सामान धुवून पूजा करायची होती। गोड पण संध्याकाळीच स्वयंपाक करायचा होता, आमच्याकडे सकाळी करत नसतात, संध्याकाळीच करतात आणि ते पण मला करायचं होतं। सकाळी मला वरण भात पोळी आणि नैवेद्यासाठी साखरेचीच पोळी करायची होती, संध्याकाळी गोड काहीतरी बनवते। तो स्वयंपाक मला संध्याकाळी बनवायचा होता आणि सामानाची पूजा पण आमच्याकडे सकाळीच करतात। गाड्या असल्या तर गाड्या धुवून टाकतात आणि त्याची पण पूजा करतात। आमच्या घरी काही गाड्या नव्हत्या। आज मी दसऱ्याची पूजा करून घेतली, थोडं सामान ठेव, नैवेद्य वगैरे ठेवून दिला। चला स्वयंपाक काय केला ते दाखवते तुम्हाला। हा भात, ह्या पोळ्या बनवल्या संध्याकाळच्या, थोड्याच गुलाबजामुन,
ही बेसन वड्याची भाजी खूप छान झाली. आमच्याकडे याला बेसन वडी म्हणतात. बेसन भाजून छान असं केली जाते. मस्त लागतात खायला, पण खूप छान होते भाजी. असा आज बेस स्वयंपाक केला. गोडमध्ये गुलाबजामुस, भात, भाजी एवढंच बनवलं आज. नैवेद्य पण ठेवून दिला, पूजा पण झाली. तर जेवण करून घेते.